Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 2.4 Putting Together a Class Magazine. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप आपण लर्न करत होतो. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड या ठिकाणी आपण लर्न केलेला आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेकंड हा आपण लर्न करणार आहोत. क्वेश्चन आहे, राईट इन्स्ट्रक्शन फॉर मेकिंग अ पेपर आर्टिकल ऑफ युअर चॉईस. या ठिकाणी काही सूचना दिल्या आहे आणि त्या सूचनेप्रमाणे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार एक पेपर घ्यायचा आणि त्या पेपरपासून एक छानसं असं पेपर वर्क या ठिकाणी तयार करायचं आहे. फॉर एक्झाम्पल अ पिन व्हील ऑर अ बोट ऑर अ मास. उदाहरणार्थ एखादी पिन व्हील किंवा एखादी बोट किंवा एखादी मास्क हे या ठिकाणी तयार करायचं आहे. यू मे फाइंड सम ऑफ द वर्ड फ्रेजेस गिवन हिअर युजफुल. खाली दिलेल्या फ्रेजेस हे त्या सेंटेन्समध्ये आपल्याला यूज करायचे आहे. फोल्ड, टर्न, जॉईन, क्रीज, अपवर्ड, डाऊनवर्ड, अपसाईड, डाऊन, राईड, साईड अप, मिडल, साईड, कॉर्नर, हाफ, क्वार्टर एक्सेट्रा. हे वर्ड त्या सेंटेन्सेसमध्ये यूज करायचे आणि सेंटेन्सेस या ठिकाणी राईट डाऊन करायचे. या ठिकाणी माझ्या नोटबुकमध्ये मी पेपर बोट ही कशी तयार करायची हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हाऊ टू मेक अ पेपर बोट. पेपर बोट ही कशी तयार करायची या ठिकाणी स्टेप बाय स्टेप मी इथं राईट डाऊन केलेलं आहे. फर्स्ट स्टेप आहे, स्टार्ट विथ ॲन A4 शीट ऑफ अ पेपर फोल्ड इन हाफ टॉप टू बॉटम. सेकंड आहे, टू फाइंड सेंटर फोल्ड इन द अदर डायरेक्शन अँड अनफोल्ड. थर्ड, फोल्ड कॉर्नर डाऊन यूजिंग सेंटर फोल्ड ॲज अ गाईड. फोर, fold flap up on both sides. 5. Put thumbs in middle and open out. 6. Until it make a square. Tuck corner of one flap under the other. 7. Fold up at both sides. 8. Put thumb in middle and open out again. 9. Until it makes a square full corner out. 10. And press flat. 11. Open out to make a boat shape. And 12. Your boat is ready. अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक कृती ही या ठिकाणी करायची आहे आणि एक एक कृती केल्यानंतर त्या ठिकाणी आपली पेपर बोट ही तयार होणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला पेपर बोट ही कृतीच्या स्वरूपामध्ये करून दाखवत आहे. या ठिकाणी पाहू शकता, एक A4 साईज पेपर घ्यायचा, त्याची चारही कॉर्नर ही सेम असली पाहिजे. एक कॉर्नर जर 15 सेंटीमीटर घेतला तर चारही कॉर्नर हे 15 सेंटीमीटर ही आली पाहिजे. अशा प्रकारे एक A4 साईजचा स्क्वेअर घ्यायचा. त्यानंतर या स्क्वेअरला या ठिकाणी फोल्ड करायचं. अशा प्रकारे इथं आपण फोल्ड करायचं. त्यानंतर अशी ही घडी या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला सेकंड फोल्ड करायचं. अशा प्रकारे हे या ठिकाणी एक छोटा स्क्वेअर तयार होईल. या ठिकाणी 1, 2, 3 अँड 4 अशा प्रकारे हे 4 या ठिकाणी स्क्वेअर हे तयार होतील. त्यानंतर या स्क्वेअरचा हा कॉर्नर या इथं टच करायचा आणि इथं आपल्याला प्रेस करायचं. हा कॉर्नर इथे टच करायचा. हिअर दिस कॉर्नर टच दिस पॉइंट अँड प्रेस दिस लाईन. सिंगल पेज. त्यानंतर उलट करायचं. त्यानंतर हे 3 पेजेस आहे 1, 2 अँड 3 हे तीनही कॉर्नर धरायचे. 3 कॉर्नर टेक दिस पॉइंट अँड प्रेस दिस लाईन. अशा प्रकारे या ठिकाणी ही फोल्ड या ठिकाणी होईल आणि एक ट्रायंगल शेप या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर या ठिकाणी हा जो गॅप आहे याच्यात थंब इन मिडल या ठिकाणी थंब टाकायचा आणि इथं मिडलला टच करायचं.
त्यानंतर टू साइड्स या ज्या टू साइड्स आहे ह्या या ठिकाणी अशा प्रकारे जॉईन करायच्या आणि त्यानंतर ह्या ज्या टू साइड्स जॉईंट्स केल्या ह्या अपला करायच्या आणि हा जो टॉपचा भाग आहे त्या ठिकाणी इथं पकडायचं या साईडला आणि इकडं हे अशा प्रकारे हा कॉर्नर इथं निघेल आणि इकडूनही एक कॉर्नर निघेल. अशा प्रकारे या ठिकाणी हे कॉर्नर तयार झालं. हे मधलं जे हे मिडलचं जे तिथं असं प्रेस करायचं आणि या ठिकाणी हे दोन्ही कॉर्नर साईडला पकडायचे आणि या ठिकाणी असं पुन्हा एकदा प्रेस करायचं. अशा प्रकारे ही बोट या ठिकाणी तयार झाली. रेडी टू पोट. प्रेटी बोट या ठिकाणी सुंदर तयार झालेली आहे. प्रेटी पेपर बोट. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे तुम्ही प्रेटी पेपर बोट ही तयार करू शकता. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.